अष्टपहूर वाचल्यानंतर लक्षात येईल की यामध्ये जनशासन कसं आहे, इकडे तिकडे हरायला बिलकुल जागा नाही. बेजुने चार, जसं त्याप्रमाणे सिद्धांत सर्वांना एकसारखे, श्रावक असो, मुनी असो, बालक असो, वृद्ध असो, स्वर्गातले देव असोत, नरकातले नारकी जीव असोत, सिद्धांत सर्वांना एकसारखे, कोणाला माफ नाही. वस्तुस्थिती अशी आहे, कर्मवर्गणा आहेत, त्याच्यामध्ये कोण चेंज करू शकतो? कर्मवर्गणा सांगतायत की काय सांगतायत? सर्वत्र भरलेल्या आहेत ना कर्मवर्गणा. त्या कशा आहेत? जड आहेत. आमची काय चूक त्याच्यामध्ये? जीव जसं परिणाम करेल तसं आम्ही बदलणार. जीवाने शुभ परिणाम केले तर आम्ही शुभ रूपाने पलटू, अशुभ परिणाम केले तर अशुभ रूपाने पलटू, है ना. जसं त्या ठिकाणी क्षुद्र कर्म आहे ते क्षुद्र आहेत ना, त्या ठिकाणी शुभ परिणाम केले तर त्या ठिकाणी शुभ रूपाने पलटणार, अशुभ परिणाम केले तर अशुभ भावरूपाने पलटणार. पण आहेत तर दोघंही क्षुद्रच, दोघंही क्षुद्रच आहेत, कर्म प्रकृती आहेत त्या. आणि परंतु या जगामध्ये आमच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही, म्हणजे आमच्यासारखं सत्य कोणी नाही. तुम्ही जसे परिणाम कराल तसं फळ मिळणार. त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही सूट देणार नाही. तीर्थंकराचा जीव असेल म्हणून त्याला थोडी सूट किंवा त्याला माफ काही असं नाही, त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही. म्हणून आमच्या इतकं प्रामाणिक या जगामध्ये कोणीही नाही. अलग लक्षामध्ये त्या ठिकाणी. तर जसे आपण परिणाम करू तशा प्रकारचंच कर्मवर्गणा बांधल्या जात असतात आणि तशाच प्रकारचं फळ मिळत असतं. तर या ठिकाणी आपण अष्टपहुड हा ग्रंथ पाहत होतो. त्यामध्ये दर्शन पहुड पहिला आहे ना, दंसन भट्टा भट्टा. सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे, आपण काल पाहिलं होतं. दंसन मूलो धम्मो ओईत्तो जनवरे हिंसिसाणम तम सोवून सक्कण्णे दंसन हिणोन वंदिब्बो. जे दर्शनाने रहित आहेत त्यांना वंदन करू नका. कष्ट सांगितलं ना. तसं 26व्या सूत्रामध्ये सांगितलं असंजदम न वंदिब्बो वत्थ विहिनो तोण वंदिज्य. असंयमी आहे त्याला वंदन करू नका. वस्त्ररहित असेल तरी सुद्धा त्याला नमस्कार करू नका. संयम पूज्य आहे, संयमाशिवाय कोणी पूज्य नाही. स्वर्गातले देव जरी असतील, वैभवशाली असतील, सुंदर शरीरवाले असतील, या इंद्र असेल है ना त्या ठिकाणी, तरी सुद्धा तो पूज्य नाही, कारण संयमरहित जीव पूज्य नाही. म्हणून तर आपण त्यांना भजत नाही. जे स्वर्गातले देवी देवता वगैरे आहेत त्या ठिकाणी ते असंयमी असल्या कारणाने. मनुष्य गतीमध्ये संयम आहे, तिर्यंची गतीमध्ये 5व्या गुणस्थानापर्यंत गुणस्थान प्राप्त करू शकतो, तिथं पण संयम आहे. परंतु देवगतीमध्ये संयम नाही. म्हणून देवगतीतले कोणीही देव पूज्य नाही. भुवनत्रिकातले तर नाही, भुवनत्रिकातले ज्योतिष व्यंतर भुवनवासी वगैरे देव तर पूज्य नाहीत, पण स्वर्गातले कल्पवासी देव इंद्र वगैरे पण पूज्य नाहीत. येथे गोष्ट कारण ते असंयमी आहेत. असंजदम न वंदिब्बो. तुम्ही त्याच्यापेक्षाही अधिक संयम धारण करू शकता. 5वं गुण व्रत नियम घेऊ शकता काय, तसं ते व्रत नियम वगैरे घेऊ शकत नाहीत. वरच्या गुणस्थानामध्ये चढू शकत नाहीत. जास्तीत जास्त 4थ्या गुणस्थानापर्यंत ते येऊ शकतात. म्हणून असंयमीला नमस्कार करू नका. आता पुढे सांगतायत नाणम नरस्स सारो. 31वी गाथा आहे. नाणम नरस्स सारो सारो वी नरस्स होई सम्मत्तम सम्मत्ताओ चरणम चरणाओ होई निवाणम. ज्ञानम नरस्य सारः सारः अपि नरस्य भवति सम्यक्त्वम सम्यक्त्वात् चरणम चरणात् भवति निर्वाणम. ज्ञानम ही नरस्य सारम. मनुष्याचं सारभूत काय आहे? ज्ञान. या पुरुषाला, पुरुष म्हणजे आत्मा, कोण शरण आहे, कोण सारभूत आहे? ज्ञान सारभूत आहे. आपल्याला काय काय सारभूत आहे? ज्ञान सारभूत आहे. ज्ञानच आहे ना. श्रद्धा करणारं पण ज्ञान आहे आणि चर्या करणारं पण ज्ञानच आहे. ज्ञानानेच श्रद्धा बळकट होते. ज्ञान आहे पण श्रद्धा त्याप्रमाणे यथार्थ मान्यता केली. यद्यपि श्रद्धा गुण भिन्न आहे, ज्ञानगुण भिन्न आहे, पण ते ज्ञानाचंच रूप आहे ना त्या ठिकाणी.
आपल्या ज्ञानस्वरूपी आत्म्याचं श्रद्धांती मी ज्ञानस्वरूपी आहे असा विश्वास, असं श्रद्धांती सम्यक दर्शन. ज्ञानस्वरूपी आत्म्याचं जे ज्ञान ते सम्यक ज्ञान, आणि ज्ञानस्वरूपी आत्म्यामध्ये रमणता ते सम्यक चारित्र. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र बाहेर नाही. पुष्कळसे जीव शरीराच्या क्रियेला चारित्र मानतात, बाहेरच्या ज्ञानाला ज्ञान मानतात. बाहेरचं ज्ञान 11 अंग 14 पूर्वाचं 9 पूर्वाचं जरी केलं, बघा 2 गोष्टी जिनवाणीमध्ये येतात. 11 अंग 9 पूर्वाचं ज्ञान केलं तरी सुद्धा श्रद्धा यथार्थ नाही, तरी तो कुठं राहिला? 11 अंग 9 पूर्वाचं ज्ञान करून देखील, आणि मुनिव्रत धारण करून निरतिचार पालन केलं. चारित्र पण किती पालन केलं? मुनिव्रत धारण करून निरतिचार पालन केलं तर तो 9व्या ग्रैवेकापर्यंत गेला, परंतु संसार परिभ्रमण मिटलं नाही. कारण श्रद्धा नाही, विपरीत मान्यता बदलली नाही. त्यामुळे त्याच्याने एवढं ज्ञानाचा इतका विकास झाला, पराकाष्ठेचा, चारित्र्याचा इतका पराकाष्ठेचा विकास झाला, पण श्रद्धेशिवाय ते दोन्हीही कार्यकारी होऊ शकले नाहीत. म्हणून श्रद्धा ही पहिली पायरी आहे. पहिल्यांदा दृढ श्रद्धान करा. आणि एखादा जीव श्रद्धासहित असेल, अल्पज्ञान असेल त्या ठिकाणी, आणि 5 मातृका त्या ठिकाणी, प्रवचन मातृका एवढं चारित्र, 8 प्रवचन मातृका एवढं ज्ञान, आणि त्या ठिकाणी चारित्र असेल तरी तो शिवभूती मुनीचं उदाहरण आहे. त्यांच्या लक्षात काही राहत नव्हतं त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी श्रद्धेच्या बलावर त्याने मोक्ष प्राप्त केला. अल्प ज्ञान असून आणि अल्प चारित्र असून देखील श्रद्धेच्या बलावर मोक्ष प्राप्त केला. म्हणून या ठिकाणी सांगितलं की प्रथम तर या पुरुषाला ज्ञान सारभूत आहे, कारण की ज्ञानाने सर्व हेयोपादेय ज्ञान होते. पहिल्यांदा तर ह्याला कोण सारभूत आहे? ज्ञान सारभूत आहे, कारण ज्ञानानेच हेय आणि उपादेयाचं ज्ञान होतं. योग्य काय, अयोग्य काय, हितकारक काय, अहितकारक काय आहे, त्या ठिकाणी कल्याणकारक काय आहे, अकल्याणकारक काय, याचं ज्ञान कशामुळे होतं? ज्ञानानेच होतं. त्या ठिकाणी आपलं हित कशात आहे हे ज्ञानाशिवाय कसं समजणार आहे? त्या ठिकाणी असा आपला आत्मा ज्ञानस्वरूपी आहे. सगळ्या दुनियाला जाणलं, पण ज्ञानस्वरूपी आत्म्याला जाणलं नाही तर काही जाणलं नाही त्याने. बघा, आत्मज्ञान ही ज्ञान आहे, शेष सगळी अज्ञान. आणि शांती पण प्राप्त होणार नाही. सगळ्या दुनियाला जाणून शांती प्राप्त होईल की नाही? नाही. आत्म्याला जाणेल तर शांती पण प्राप्त होईल, स्वतःला जाणेल तर शांती. म्हणून स्वसत्तावलंबी ज्ञान आहे, त्याची महिमा आहे. स्वसत्तावलंबी ज्ञान आहे ते विकसित होत होत जाऊन केवळ ज्ञान बनणार आहे. आणि परसत्तावलंबी ज्ञान आहे ते कितीही अगाध असेल परंतु ते आटत जाऊन निघोद आहे. एवढं एखादं तळ पाण्याने भरलेलं असेल परंतु ते आटत जाऊन शुष्क होऊन जातं की नाही, तसं या ठिकाणी परसत्तावलंबी ज्ञान सगळ्या पराची सत्ता मानताय, पण स्वतःची सत्ता स्वीकार करत नाही. ते ज्ञान काही कामाचं नाही, स्वतःची सत्ताच माहीत नाही. मी हे शरीर आहे, घरदार आहे, स्त्रीपुत्राधिक आहे, धनसंपत्ती आहे, अमुक आहे, त्या ठिकाणी सगळ्याचा स्वीकार करताय, पण स्वतःची सत्ता स्वीकार करत नाही. मी अनादि अनंत वस्तू, हे सगळे संयोग आहेत, हे येणारे आणि जाणारे आहेत, नष्ट होणारे आहेत, हे पुण्य पापाच्या अधीन आहेत. हे काय आहे ना, त्यांनी हे सगळे संयोग आहेत ते कोणाच्या अधीन आहेत? तुझ्या हातात नाहीत, पुण्य पापाच्या अधीन आहेत. जसा पुण्याचा उदय असेल, जसा पापाचा उदय असेल, त्याप्रमाणे हे संयोग प्राप्त होणार आहेत. जर तसं असतं तर सगळ्याला एकसारखे संयोग का प्राप्त झाले नाहीत? प्रत्येकाला वेगवेगळे संयोग का? प्रत्येकाला वेगवेगळे शरीर का? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची घरं का? त्या ठिकाणी नातेवाईक वगैरे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे का? जसे पुण्य पापाचा उदय आहे त्याप्रमाणे त्याची रचना होते. कोण करतो त्याची रचना? नामकर्म आहे ना, त्याच्यामध्ये कोण बदल करू शकतो? विश्वास करा, त्याच्यामध्ये कोण बदल करणार? काळ्याचं गोरं कोण करतं? क्रीम. नामकर्म कुठे गेलं? काय आपला क्रीमवर विश्वास आहे, परंतु नामकर्मावर काय? शरीराची जाडी उंची कोण वाढवू शकतं? नाही, पण आपण जैन कुलात उत्पन्न होऊन देखील आपल्या नामकर्माच्या किती प्रकृती आहेत? 93.
त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास नाही. नाम कर्म आहे जसं उदयात आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी अलग लक्षामध्ये त्याच्यामध्ये कोण फेरबदल करणार. त्या ठिकाणी आपला जन्म ज्या समयाला होणार आहे त्या समयाला होणार आहे आणि मरण ज्या समयाला होणार आहे त्या समयाला त्याच्यामध्ये कोण फरक करू शकतो. जन्म मरणामध्ये देखील फरक करू शकत नाही. तर जन्म मरणाच्या मध्ये ज्या ज्या अवस्था होणार आहेत जे जे संयोग प्राप्त होणार आहेत त्याच्यामध्ये कोण बदल करू शकेल. तू जन्मामध्येही फेरबदल करू शकत नाही, मरणामध्येही फेरबदल करू शकत नाही. तर या जन्म मरणाच्या दोन्हीच्या मध्ये जितक्या आणि जेवढ्या अवस्था होणार आहेत, जितक्या आणि जेवढे संयोग प्राप्त होणार आहेत त्याच्यामध्ये कोण बदल करू शकतो. कोणीही बदल करू शकत नाही. जे प्राप्त होत आहे त्याला जाणायचं आहे. अज्ञानी जीव व्यर्थ त्याच्यामध्ये मी हे केलं मी ते केलं कर्तृत्व बुद्धी घेतो ना. जाणण्याशिवाय तो काय करू शकतो. जे येत आहे त्याला जाणतोय, जे जात आहे त्याला जाणतोय. मोक्षमार्ग प्रकाशामध्ये दृष्टांत आला ना, एक चौकामध्ये वेडा बसलेला आहे आणि त्या चौकामधून अनेक चेतन अचेतन वस्तू जात आहेत येत आहेत. हत्ती घोडा त्या ठिकाणी मोटार कार वगैरे चित्त वस्तू जात आहेत येत आहेत आणि तो वेडा कल्पना करतो आहे की आपल्या म्हणण्याप्रमाणे थांबावेत. थांबले तर आनंद मानतो आहे, गेले तर दुःखी होतो आहे. हे जावेत असं वाटलं आणि ते गेले तर आनंद मानतो आहे, नाहीत गेले तर दुःखी होतो आहे. पण एक ही वस्तू त्याच्या इच्छेप्रमाणे येत नाही, इच्छेप्रमाणे जात नाही. त्या वस्तू त्याच्याशी संबंधच काय आहे. सर्व परवस्तूचा आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. नास्ती सर्वोपी संबंध परद्रव्य आत्मतत्वही हो. कितवा कलश आहे. नास्ती सर्व प्रकारचा कुठल्याही प्रकारचा संबंध माझा या परद्रव्याशी नाही. आत्मतत्वाचा 200 कलश समयसारखा. नास्ती सर्वोपी संबंध परद्रव्य आत्मतत्वही हो. परद्रव्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हे ज्ञान झालं पण त्याचं श्रद्धा झाल्याशिवाय ते कार्यकारी होऊ शकत नाही. श्रद्धान करण्याचा पुरुषार्थ फार मोठा आहे. अभिप्राय बदलण्याचा पुरुषार्थ खूप मोठा आहे. लक्षामध्ये या जीवाने पण अनेक याचं ज्ञान केलं, दुनियाचं ज्ञान केलं, पण स्वतःच्या ज्ञान स्वभावी आत्म्याचं ज्ञान करून त्याचं श्रद्धान केलं नाही. अभिप्राय बदलला नाही. 20-25 वर्ष शास्त्र स्वाध्याय केला पण अभिप्राय बदलला नाही की मी स्त्री आहे, मी मनुष्य आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे. हा अभिप्राय मिथ्या अभिप्राय तसाच्या तसा शाबूत. उलटी मान्यता. उलटी घागर आहे ना, उलटी घागर नळाच्या खाली ठेवली तर किती दिवसांनी भरेल. भरणारच नाही ती सुलटी केल्याशिवाय. ही उलटी मान्यता आहे ना, ही उलटी मान्यतेची घागर आपण अनादिकालापासून उलटीच ठेवलेली आहे. किती शास्त्र वाचेल, किती विचार करेल, परीक्षा देईल, अभ्यास करेल, परंतु मान्यता जोपर्यंत सुलटी करणार नाही तर भरणार नाही. भले ती त्या ठिकाणी हळूहळू भरेल, सुलटी केल्यानंतरच. लवकर भरेल किंवा हळूहळू भरेल, पण ती सुलटी असेल तरच भरेल ना. उलटी कदापि भरणार नाही. आतून ओली पण होणार नाही, त्याच्यावरून सगळं पाणी निघून जाईल. हे अनादिकालापासून उलट्या मान्यतेची जी घागर आहे ती सुलटी करा. अलग लक्षामध्ये हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे, जबरदस्त पुरुषार्थ आहे. भरे हा जगाला दिसत नाही, हा पुरुषार्थ जगाला दिसत नाही. आपली आतली मान्यता सुलटी झाली की उलटी झाली जगाला काय करणार आहे. बस बाहेरच्या क्रिया पाहिल. हा जास्त क्रिया करतोय, हा मंदिरात येतो आहे, हा नृत्य करतो आहे. बघा मंदिरात येणारे 2 व्यक्ती 4 व्यक्ती घ्या. एक मंदिरात येतो आहे, त्या ठिकाणी सुंदर आवाजात वाद्य वगैरे लावून पूजा करतो आहे. एक जण नाचून गाऊन पूजा करतो आहे, एक जण शांत चित्ताने बसून पूजा करतो आहे. आणि त्या ठिकाणी काय त्यांच्या परिणामाचं काय हे लावणार माप. बाहेरून माप काय करणार आहे त्या ठिकाणी. वास्तविक पूजा कोण करतोय, ज्याचा अभिप्राय सुलटलेला आहे तो वास्तविक पूजा करतो आहे. आपला आत्मा पण असा जिनसमान आहे आणि मी पूजा करण्यासाठी आलो आहे. तो कशासाठी आलेलो आहे. जिनेंद्र भगवंतासारखं बनण्यासाठी आलेलो आहे. असा अभिप्राय घेऊन जो जीव आलेला आहे, निस्सही शब्दाबरोबर सगळ्या उलट्या मान्यता बाहेर ठेवून आलेला आहे. निस्सही कशासाठी म्हणायचं आहे. सगळ्या उलट्या, हे शरीर देखील मी नाही या ठिकाणी, हे सगळं बाहेर ठेवून आलेलो आहे. ही विधी ठाडो हो यके म्हणतो ना आपण. काय ठाडो हो यके काय अर्थ आहे त्याचा. कायोत्सर्ग, या कायेचा देखील मी त्याग करून मी न्यायक स्वरूपी आत्मा आहे अशा प्रकारे लक्ष करून, म्हणजे संयोगाचं लक्ष सोडून स्वभावाचं लक्ष करून मी पूजा करतो आहे असं त्याचा अर्थ आहे. आता मी संयोगाचं लक्ष सोडलेलं असतं की नाही, पूजा चालू असते, इकडे तिकडे पाहत असतो.
काय समस्त संयोगाचं लक्ष सोडून स्वभावाचं जिनेंद्र भगवंताने कोणाचं लक्ष केलेलं आहे? त्यांनी ज्याचं लक्ष केलेलं आहे त्याचं लक्ष करा त्या ठिकाणी. तशा प्रकारची मुद्रा धारण करा आणि पूजा करा. तर त्या ठिकाणी काय होईल? निश्चय सहित व्यवहार. अंतरंगामध्ये वीतरागतेचा पण अंकुर फुटेल आणि बाहेर शुभभाव जे आहेत, शुभक्रिया आहेत, त्या पण त्या अंकुराचं रक्षण करणाऱ्या ठरतील. दोन्ही होईल ना त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी आतमध्ये आणि नुसत्या क्रिया करेल, क्रियेकडेच लक्ष ठेवेल आणि अंतरंगामध्ये वीतराग भाव प्रस्फुटित होणार नाही, तर एकटा व्यवहार तर फलाप्रमाणे त्याची किंमत किती त्या ठिकाणी? एकट्या व्यवहाराची किंमत किती त्या ठिकाणी? म्हणून ज्ञानम नरस सारो. ज्ञान हे पुरुषाला ज्ञान हे सारभूत आहे. कारण की ज्ञानाने सर्व हेयोपादेय ज्ञान होते. ज्ञानाने सर्व हेय आणि उपादेय, हेय काय आणि उपादेय काय हे समजल्याशिवाय ते ज्ञान निरर्थक आहे. हेयोपादेय विज्ञानम नो चेत व्यर्थ श्रम श्रुती. काय सांगितलं? हेयोपादेय विज्ञानम नो चेत व्यर्थ श्रम श्रुती. काय अर्थ आहे? हेयोपादेय याचं ज्ञान नसेल तर शास्त्र वाचणं, शास्त्राचं ज्ञान निरर्थक आहे. तू शास्त्र वाचून काय जाणलं? काय सोडायचंय आणि काय ग्रहण करायचंय? शास्त्र वाचलं, स्त्री पुत्राधिक सोडायचे, धनधान्य सोडायचंय, घरदार सोडायचंय. कुठं नेऊन सोडायचंय? सोडलं की नाही याने? आजपर्यंत घरदार सोडले की नाही? स्त्री पुत्राधिक सोडले की नाही? कुठं सोडले? कुठं ओढ्याला नेऊन सोडले का नदीला नेऊन सोडले? घर कुठं सोडलं? सोडलं तर ते घर जाग्यावरच राहणार. मग तू काय सोडलंस? स्त्री पुत्राधिक सोडले. कुठं सोडले? ते तर तिथंच आहेत, घरात होते तिथंच राहिले. मग काय सोडलं? हा त्याच्याप्रती ममत्व सोडलं. त्याच्याप्रती जो राग भाव होता तो सोडला. काय सोडण्यामध्ये धर्म आहे? स्त्री पुत्राधिक सोडण्यामध्ये धर्म आहे, घर सोडण्यामध्ये धर्म आहे, की त्यांच्याप्रती रागभाव सोडण्यामध्ये धर्म आहे? तू स्त्री पुत्राधिक सोडले पण त्यांच्याप्रतीचा रागभाव सोडला नाही. तो रागभाव घेऊनच जंगलात गेला आणि तिथं कोणी आलं अकलूतचं की विचारलं ना कसे आहेत त्या घरातले लोक. आता राग सुटला नाही. हेय काय आहे? स्त्री पुत्राधिक हेय आहेत का घरदार हेय आहे? धनसंपत्ती हेय आहेत? राग हेय आहे. चिन्माणी वाचून हेयोपादेय, हेय काय आणि उपादेय काय, ग्रहण करण्यायोग्य काय, हेय कशाला म्हणतात? सोडण्यायोग्य ते हेय. काय काय का सोडायचं? बघा हेयची व्याख्या कशी केली? जे जे दुःखाचं कारण ते ते हेय, जे जे सुखाचं कारण ते ते उपादेय. लक्षात ठेवा, जे जे दुःखाचं कारण ते ते हेय, जे जे सुखाचं कारण ते ते उपादेय, आणि जे सुखाचं पण कारण नाही आणि दुःखाचं पण कारण नाही ते सर्व ज्ञेय. किती सोपी व्याख्या आहे. तर धनसंपत्ती, दागदागिने सुखाचं कारण असल्या कारणाने काय आहेत? सुखाचं कारण नाही. ते आपली मान्यता बदलणं आवश्यक आहे. ते ज्ञेय आहेत, ते हेय पण नाहीत आणि उपादेय पण नाहीत. त्याच्यातून दुःख पण येत नाही आणि त्याच्यातून सुख पण येत नाही, कारण ते परद्रव्य आहे. समस्त दुनिया ज्ञेय, मला सुखदुःखाचं कारण नाही. आपले विकारी परिणाम हेय आणि आपले यथार्थ परिणाम उपादेय. यथार्थ परिणाम होणं, यथार्थ ज्ञान होणं हे उपादेय आहे. यथार्थ ज्ञान होणं महादुर्लभ आहे. धनकन कंचन राज सुख सबही सुलभ कर जान, दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. या जगामध्ये धन कन कंचन राज सुख दुर्लभ नाही सांगितलं. हे थोडंसं पुण्य केलं तर सहज प्राप्त होतं. काय केलं तर थोड्याशा पुण्याने हे प्राप्त होतं. परंतु दुर्लभ काय आहे? यथार्थ ज्ञान, सत्यार्थ ज्ञान, स्वपराचा विवेक, हेयोपादेय विज्ञान हे दुर्लभ आहे. यथार्थ ज्ञान. सुखाचं कारण काय आहे? यथार्थ ज्ञान. दुःखाचं कारण काय आहे? विपरीत ज्ञान. सकाळी प्रश्न केला होता ना,
आपल्या दुःखाचा जिम्मेदार कोण? स्त्रीपुत्राधिक, समाज, शेजारी, सरकार, कोण? आपल्या दुःखाचा जिम्मेदार आपली विपरीत मान्यता. दुःख नको ना तर विपरीत मान्यता बदला. किती सोपी गोष्ट आहे. यथार्थ मान्यता बनवा. जसं वस्तूचं स्वरूप आहे तसा विचार करा, तशी मान्यता बनवा. वस्तू स्वरूप कोणी बदलू शकत नाही, कोणीही बदलू शकत नाही. तुम्ही राग करा नाहीतर द्वेष करा. त्या ठिकाणी राग केला तरी वस्तुस्वरूप बदलणार नाही, द्वेष केला तरी वस्तुस्वरूप बदलणार नाही, काही केलं आदळ आपट केली तरी वस्तुस्वरूप बदलणार नाही. मग ज्ञातादृष्टा बनून राहा. ज्ञातादृष्टा बनण्यामध्येच त्या ठिकाणी धर्म आहे, आनंद आहे. जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं स्वीकार करा. वस्तुस्वरूप विचार खुशी से सब दुःख संकट सहा करे म्हणतो ना रोज आपण मेरी भावनेमध्ये. शेवटची ओळ आहे की नाही? वस्तुस्वरूप विचार खुशी से. वस्तुस्वरूपाचा विचार करा. त्या ठिकाणी कोण बदलणार आहे? त्या ठिकाणी कोण दुसऱ्याचे परिणाम बदलणार? कोण आपले परिणाम बदलणार? भगवान आले तरी सुद्धा आपले परिणाम कोण बदलू शकेल? भगवान आले तरी आपल्याला वस्तुस्वरूप कोण समजून सांगू शकेल? तू समजशील तर भगवान निमित्त म्हटले जातील. तुला बदलण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये पण नाही. कोणामध्ये आहे? दुसऱ्यामध्ये तर कोणामध्ये नाही, पण भगवंतामध्ये पण नाही. तू बदलशील तर ते निमित्त म्हटले जातील. येथे गोष्ट लक्षात. असं वस्तुस्वरूप आहे. कोणीतरी मला बदलेल, कोणीतरी मला मदत करेल, कोणीतरी मला हात देईल, कोणीतरी मला दुःखातून मुक्त करेल, कोणी नाही. तुझ्या विपरीत मान्यता सुटल्या, तू दुःखातून मुक्त झाला. आत्ता या क्षणाला तुझ्या विपरीत मान्यता आहेत, तर तू कितीही काही केलं त्या ठिकाणी तरी तू दुःखीच राहणार. विपरीत मान्यता घेऊन जर स्वर्गात जरी गेला आणि इंद्राच्या सिंहासनावर जरी बसला, रत्नमय सिंहासनावर, तरी तिथं तू दुःखीच आहे. आणि यथार्थ मान्यता घेऊन नरकात जरी गेला तरी त्या ठिकाणी तू सुखी आहेस अंतरंगातून. श्रेणिक राजा, भावी तीर्थंकर है ना. म्हणून तर सांगितलं ना रत्नकर्ण सावकाचारमध्ये, एक वेळ तो नरकवास पुरवडला पण मला स्वर्ग नको. त्या ठिकाणी आता सांगितलं ना पंडितजींनी, कोण जास्त घातक आहे? पुण्य जास्त घातक आहे की पाप? हा, पुण्य ठग आहे आणि पाप डाकू आहे. काय? पाप डाकू आहे. डाकू आहे. डाकू कसा असतो? त्याचा वेश कसा असतो? दाढी वाढवलेली, मोठमोठ्या मिशा वगैरे, सगळं विद्रूप रूप. डाकूला पाहिलं तर आपण त्याच्यापासून 4 हात दूर राहतो. डाकूला तर सगळे लोक ओळखतात त्या ठिकाणी. त्याच्यापासून हा धोकादायक आहे म्हणून लांब राहतात. पुण्य आहे ठग. त्याने पांढरा वेश धारण केलेला आहे, टोपी, कुर्ता, पायजमा वगैरे त्या ठिकाणी सगळा वेश असा धारण केलेला आहे एखाद्या त्या ठिकाणी. पण तो आहे काय? ठग. कोणापासून जास्त लांब राहायला पाहिजे? ठगापासून का डाकूपासून? हा, विचार करा त्या ठिकाणी. जितके नुकसान आपलं पुण्याने केलेलं आहे तितकं पापाने केलेलं नाही. हा, आजपर्यंत आपलं नुकसान, मी सकाळी सांगितलं होतं ते काय सांगितलं होतं? एक गृहपाठ सांगितला होता, आठवतोय? हा, शांतीपथ प्रदर्शन मध्ये पुण्याश्रव जो टॉपिक आहे, किती 12वा का 13वा काय असेल त्या ठिकाणी. इथं नाही शांतीपथ प्रदर्शन, नाही तर मी वाचून दाखवलं असतं. आहे का त्या ठिकाणी? तर शांतीपथ प्रदर्शन तो वाचण्यासारखा आहे त्या ठिकाणी. दोघांची कार्यपद्धती एक आहे, दोघांचंही कार्य एक आहे, परंतु कार्य करून घेण्याची पद्धती भिन्न भिन्न आहे. पुण्य आणि पाप दोघांचं कार्य काय आहे? संसारामध्ये ठेवणं, पण कार्य करवण्याची पद्धती भिन्न भिन्न आहे. एक कसं आहे? मारून मुटकून संसारात ठेवतो, आणि एक गोड बोलून. पाप असेल ते मारून मुटकून, तुला काही मिळणार नाही, जेवायला मिळणार नाही, खायला मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, काय आहे ते हे सगळं ऊन वारा थंडी सहन कर, पण राहा इथं. दंडे मारून मारून तो संसारात ठेवे. पाप. 2 व्यक्ती असतात ना, त्यांचे कार्य करण्याची पद्धती भिन्न असते ना, तसं पाप आहे ते दंडे मारून मारून तुला संसारात ठेवे, आणि पुण्य आहे ते गोड बोलून. तुला काय पाहिजे? सरबत पाहिजे, पाणी पाहिजे, हे सरबत घे. गाडी पाहिजे, गाडी घे. अमुक पाहिजे, हे घे. हे पाहिजे, ते घे. पण राहा कुठं? संसारात. कसं आहे त्या ठिकाणी? पद्धती भिन्न भिन्न आहे. एक गोड बोलून आणि एक मारून मुटकून.
तो लेख कसा तरी थोडक्यात वाचून दाखवतो. वेळ झालेला आहे, वेळ तर झालेला आहे. 14 आहे पुण्याश्रव 81 पानावर 80-81 पानावर. धर्म कर्म संबंधी एक क्रियाएं मन के द्वारा, वचन के द्वारा, काय के द्वारा सच्चे देव की पूजा व भक्ति के रूप में अथवा शांत मूर्ति वीतरागी गुरु की उपासना के रूप में अथवा शांति पथ प्रदर्शक प्रवचन के अध्ययन मनन के रूप में, अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य और परिग्रह त्याग आदि व्रतों के रूप में, प्राणियों पर दया के रूप में, धर्मोपदेश के रूप में, परोपकार के रूप में, देश सेवा के रूप में, साधर्मी जनों पर प्रेम के रूप में, तप जप शील संयमादि के रूप में इत्यादि अनेकों रूप में नित्य ही किया करता हूं. इन क्रियाओं का वर्णन आगे क्रम से किया जाने वाला है. यहाँ केवल इतना मात्र दर्शाना है कि ये सब क्रियाएं आश्रव है, अपराध है. 14 आहे पुण्याश्रव. आणि ते पान नंबर 80 वर काय काय सांगितलं. धर्म कर्म संबंधी जितनी क्रिया है मन वचन द्वारा देव सच्चे देवगुरु काय सांगितलं. सच्चे खोटा नहीं, सच्चे देवगुरु शास्त्र की पूजा भक्ति के रूप में, शांत मूर्ति वीतरागी गुरु की उपासना के रूप में, शांतिपद प्रदर्शक के प्रवचन के अध्ययन मनन के रूप में, अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य परिग्रह त्याग और व्रतों के रूप में, प्राणियों के ऊपर दया के रूप में, धर्मोपदेश के रूप में, परोपकार के रूप में, देश सेवा के रूप में, साधर्मी जनों पर प्रेम के रूप में, तपशील संयमादि के रूप में इत्यादि रूपों में मैं नित्य करता आ रहा हूं. इन क्रियाओं का वर्णन आगे किया जाने वाला है. यहाँ केवल इतना ही मात्र दर्शाना इष्ट है की ये सर्व क्रियाएं आश्रव है. ज्या परिणामामुळे कर्म बांधलं जातो तो परिणाम धर्म असू शकत नाही. निश्चिती करा, परिणामाची ओळख करा. ज्या परिणामामुळे कर्माचा क्षय होतो तो परिणाम धर्म आहे. ये आश्रव है, अपराध है. ओहो क्या कहा जा रहा है, मानो बाण ही फेंके जा रहे हैं, कलेजा छलनी हुआ जाता है हे वचन सुनकर. धार्मिक क्रियाएं और अपराध, सगळ्या धार्मिक क्रिया आम्ही हे करतो आहे, आजपर्यंत करत आल्यानंतर तुम्ही अपराध ठरवताय. निकाल दो इस वक्ता को बाहर. कौन से देश की बात सुनाने आया है, नास्तिक कही का. बस बस बंद करो ये वचनालाप. ऐसी बात सुनने को हम तैयार नहीं. जब तप शील संयम पूजा दान भक्ति सेवा सब अपराध. अरे रे कितना कठोर है इसका विधेय. प्राणियों की रक्षा करना और अपराध, हमसे नहीं ईश्वर से तो डर. और इस प्रकार की अनेकों बातों को मानो तूफान ही उठ रहा होगा आपके हृदय में. ऐसी बात कभी न सुनी न देखी, एक अनोखी बात. इतनी कठिनाई उठाकर इन क्रियाओं को बड़े बड़े योगीश्वर ने किया. आज उन्हें अपराध बताया जा रहा है. ये कोई नई जाति का धर्म चलाना चाहता है, सबको ही नास्तिक बनाना चाहता है. शांत हो प्रभु, शांत हो. यह नास्तिक बनाने की बात नहीं, शांति दिलाने की बात है. तेरा कोई दोष नहीं. वास्तव में कभी इतनी निर्भीकता से ऐसी बात न सुनना ही तेरे क्षोभ का कारण है. इतकी निर्भीकतेने कोणी सांगणार नाही आणि इतक्या निर्भीकपणे तो ऐकली पण नाही. त्यामुळे तुझ्या एक क्षोभाचं कारण आहे. हा पॅराग्राफ देऊन शांत चित्त होकर सुन. मेरे कहने मात्र पर विश्वास न कर. तेरा अंतकरण हाँ कर दे तो स्वीकार कर, नहीं तो न कर. मेरी बात मेरे पास ही रहेगी, तुझसे कुछ भी छीन तो न दूंगा. कल बताई गई अशुभ क्रियाओं को तो दुनिया पाप ही कहती है, अपराध बतलाती है. परंतु देखो वीतरागी मार्ग की अलौकिकता की धार्मिक क्रियाओं को भी अपराध बताया जा रहा है, पाप कहा जा रहा है. पुण्य और पाप में अंतर देखने वाला शांति का उपासक नहीं है. पुण्य आणि पापामध्ये अंतर पाहणारा शांतीचा उपासक नाही. पापामध्ये तीव्र अशांती आहे, पुण्यामध्ये अशांती आहे, मंद अशांती आहे. पण दोन्हीमध्ये अशांती आहे. शांती वीतरागतेमध्ये आहे. आलं लक्षामध्ये. अनुकूल संयोगामध्ये मंद शांती अशांती आहे, प्रतिकूल संयोगामध्ये तीव्र अशांती आहे. परंतु संयोग मात्र अशांतीचं कारण आहे. संयोग रहित स्वभाव आहे तो शांतीचं कारण आहे. ही काही गोष्ट यांनी मनाने सांगितली नाही. प्रवचनसाची 157, 58, 59, 60 गाथा काढून बघा. 4 गाथा काढून बघा घरी जाऊन. संयोग, ज्या परिणामाने संयोग मिटला जातो तो परिणाम मोक्षाचं कारण आहे, तो धर्म आहे. ज्या परिणामाने संयोग प्राप्त होतो ते संसाराचं कारण आहे, ते आश्रवबंधाचं कारण आहे.
पुण्य पाप में अंतर देखने वाला शांति का उपासक नहीं है, यह कहा जा रहा है। कुछ आश्चर्य की बात है, कितनी निर्भीकता है वीतरागी गुरुओं की इस बात में, कितनी निर्भीकता। सकाळी सांगितलं 77वा श्लोक प्रवचन सारखा, जो नदी मन्नदी एवं नथी विषय सोती पुण्य पावाणम, पुण्य पापामध्ये अंतर करतो तो मोहाने आच्छादित होऊन भ्रमंती करतो। सर्व लोक एक ओर और अकेले एक ओर। बघा कसे आहेत आपले आचार्य देव, आपले मुनिराज, सगळी दुनिया एका बाजूला आणि ते एका बाजूला, बेधड़क धार्मिक क्रियाओं को पाप बताने वाले। यहां तक कह दिया कि ज्ञानियों ने कि भगवान तुझे सब कुछ हो, बड़े से बड़ी बाधा भी स्वीकार कर, पर पुण्य कधी न हो। तुला काही पण होऊ दे, मोठ्या बाधा सहन कर, पण मला पुण्य नको। आले की नाही कशामध्ये आलं? तम पुण्य अम्म मा हो। योगींद्र देवाचार्य, परमात्मा प्रकाश, हे पुण्य मला नको की जे पुण्य मला संसार सागरामध्ये बुडवायला कारण आहे। पुण्याने वैभव प्राप्त होईल, सुंदर शरीर प्राप्त होईल, विषय प्राप्त होईल आणि माझी गती बिघडेल, ते पुण्य घेऊन मला काय करायचंय? व सुख सदा ही त्याज्य रे पश्चात जिसके दुःख भरा। आत्ता सुख वाटतंय, पण त्याच्यानंतर दुःखच दुःख आहे, ते काय कामाचं? सुरीला लावलेली साखर खाताना गोड वाटते, पण जीभ तुटल्यानंतर किती काळपर्यंत दुःख भोगावं लागेल, कल्पना नाही त्या ठिकाणी। सर्व लोग एक ओर और अकेले एक ओर। कौन? अपने आचार्य देव मुनिराज, बेधड़क धार्मिक क्रियाओं को पाप बताने वाले। यहां तक कह दिया कि ज्ञानी जनों ने कि भगवान तुझे सब कुछ हो, बड़े से बड़ी बाधा भी स्वीकार हो, पर पुण्य कभी न हो। अरे ऐसी अजीब बात है कि जिस पुण्य को, जिस धर्म को सब चाहते हैं, उसे ज्ञानी इनकार करते हैं। ज्या पुण्याला सगळे लोक इच्छितात, त्या पुण्याला ज्ञानीजन इनकार करतात। मला पुण्य नको। याद होगी हमारे विरागी गृहस्थ पंडित बनारसी दास जी की। पंडित बनारसी दास त्यांच्या जीवनातली एक घटना आहे ना त्या ठिकाणी। कोणी म्हणेल असं कसं शक्य आहे? पंडित बनारसी दास, माहिती आहे त्यांची कथा का उद्या सांगायची? आता वेळ झालाय, वेळ झालाय। सांगू? हा तेच, आणि त्याचं पाप मला लागेल। आकुलतेमध्ये धर्म नाही, निराकुलतेमध्ये धर्म आहे। जिथं आकुलता उरका उरका मला घरी पडायचंय, अमुक करायचंय, थोडं करा पण निराकुल होऊन करा। पूजा करा, निराकुल होऊन करा। स्वाध्याय करा, निराकुल होऊन करा। स्तुती म्हणा, निराकुल बिनधास्त होऊन त्या ठिकाणी, तर धर्म आहे। आनंद आला पाहिजे। जिथं आकुलता आहे तिथं दुःख आहे, तिथं कशाय भाव आहे। आणि आपण पण दुसऱ्याच्या आकुलतेमध्ये निमित्त पडता कामा नये, नाहीतर त्याचं पाप आपल्याला कुटकारित अनुमोदनेचं फळ एक आहे। आपण उद्या पाहू। ओम नमः सिद्धे। ओम। दृष्टी अंतर्मुख करा, विचार करा आपल्या स्वरूपाचा। पुण्य पाप तत्व आपल्या स्वरूपापासून भिन्न आहे, त्याच्यामध्ये हर्ष विषाद मानू नका। आपला आत्मा आनंदाचं स्थान आहे। पुण्य पाप क्षणिक विकारी भाव आहेत। मी अविकारी तत्व आहे। अविकारी तत्वाच्या आश्रयाने पर्यायामध्ये अविकारता प्रगट होते। अविकार स्वरूपोऽहम्। ओम। विसर्जन। ज्ञान से भेदो कालो सोवान सदा